हा जो जनसुरक्षा कायदा विधेयक जे आलेलं होतं त्याच्यातल्या तरतुदी जर बघितल्या त्या खूप मोहगम आहे. म्हणजे आपण आता इथे या रूममध्ये 5-6 जण बसलो. या 5-6 जणांना नाव नाही आहे, कुठल्या संघटना म्हणून एकत्र आलेली नाही, पण आपण 5-6 जण एकत्र आहोत तर जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करता येते. आत्ताचं जे विधेयक मंजूर झालेले ते जर पाहिलं तर नक्षलग्रस्त प्रदेशातील प्रश्न सोडवणं हा त्याचा खरा हेतू दिसत नाही आहे. तर ते शहरामधल्या ह्या संस्था संघटना ज्यांना ते शहरी नक्षली म्हणतात की त्यांच्यावर वचक बसवण्याचा प्रयत्न हा त्यातला भाग आहे. त्याबद्दल आता हे सम्राट निकम यांनी सांगितलं की याच्यामध्ये थेट कुणालाही अटक करता येते. मला वाटतं हे कुठेतरी गैरसमज आहे. असं कुणालाही थेट त्या कायद्याअंतर्गत अटक करता येत नाही. एक्स्ट्रीम डावे जसे देशविघातक आहेत आणि संविधान मानत नाही आहेत तसे एक्स्ट्रीम उजवे कडवे उजवे हे पण संविधानाला मानत नाही आहेत. भाजपला महाराष्ट्रात सुद्धा आता आयडिओलॉजिकल बॅटल लढायचं आहे. त्यांची स्पष्ट त्या बाबतीतली क्लॅरिटी आहे. आमची आयडिओलॉजिकल बॅटल आहे, आमचं हिंदुत्व आहे, आमची हिंदुत्वाची स्वतंत्र डेफिनेशन आहे. तुम्ही माना न माना, जे मानणार आहेत ते आमच्याबरोबर आहेत, नाही मानणार ते विरोधक आहेत. जे या देशाच्या प्रगतीला आणि स्वातंत्र्याला नख लावू इच्छितात अशा नक्षलवादाबद्दल मला कुठल्याही प्रकारची सहानुभूती असण्याचं कारण नाही. काँग्रेस नतद्रष्टपणा सोडायला तयार नाही आहे, राज्यातला पण आणि केंद्रातला. त्यामुळे काँग्रेसची काहीतरी तळी उचलून धरावी अशी स्थिती नाही. मुख्यमंत्र्यांनी परवा विधानसभेमध्ये जे वाक्य वापरले की सगळे आमदार माजलेत अशी लोकांची भावना झाली. विनोद सर, मला सुकृत सरांचा मुद्दा घेऊन तुम्हाला असं विचारायचं आहे की हे जे शहरी ग्रामीण आहे, शहरी भाग अधिकाधिक कॉन्सन्ट्रेटेड होत जाणं, म्हणजे मुंबई पुणे इकॉनॉमिक रिजनचा विचार केला तर तिथंच सगळं कन्सॉलिडेट होणं, ह्या बदलांकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही ग्रामीण भाग, ग्रामीण राजकारणही बघितलंय आणि मग त्याच्यातून येणारे भाषा, टच अँड फील विकास ह्या मुद्द्यांकडे कसं बघता? मला वाटतं की गेल्या 25-30 वर्षामध्ये ॲस्पिरेशन्स लोकांच्या खूपच वाढल्यात. अगदी तळागाळातल्या लोकांच्याही वाढल्या. पूर्वी पण बदल होत होते पण इतके वेगवान बदल नव्हते आणि आत्ता वेगवान बदल होत आहेत. ॲस्पिरेशन्स वाढण्याचं एक कारण की माझ्या शेजारचा, माझ्या गावातला, माझ्या नात्यातला त्यांनी कशी प्रगती केली शिक्षणाच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून, आणि त्याचं मुख्य कारण त्यांनी गाव सोडलं, स्थलांतर केलं, शहरात गेलं, शिक्षणाचा आधार घेतला. त्यामुळे आणि गावाचा विकास पुरेसा होत नाही आहे. तो काँग्रेसच्या राजवटीत असो नाही तर भाजपच्या राजवटीत असो, त्याला अर्थकारणाच्या अडचणी आहेत, इतरही अडचणी आहेत. परंतु गावं खेडी ही अधिकाधिक बकाल होत जाणं, विशेषतः आडबाजूची जी मुख्य रस्त्यावर गावं नाही आहेत, असा प्रकार झाला आहे. त्यामुळे तिथून जर स्थलांतर होणारच असेल तर स्वाभाविकच शहरांच्यावर अधिकाधिक ताण येणं आणि भाजपसुद्धा जी काही धोरणं राबवत आहे त्याच्यामधला जास्त फोकस हा शहरीकरणाच्या संदर्भात आहे. मग ते स्मार्ट सिटी असो किंवा आता शहरी नक्षली या नावाखाली आणलेलं विधेयक असो. तर मला वाटतं की पुढचा काळ आपण शहरावर अधिक लक्ष केंद्रित करावं असं सत्ताधाऱ्यांना वाटणं स्वाभाविक आहे. कदाचित भाजप आणि काँग्रेसमधला फरक जर असेल तर तो असेल की काँग्रेसचा हा कल तुलनेने ग्रामीण मतदार जास्त स्वतःकडे वळवणं असा होता आणि ग्रामीण मतदारच जर शहराकडे आलेला असेल आणि पूर्वी भाजपला शहरी लोकांचा पक्ष असंच म्हटलं जायचं, तर ग्रामीण लोक जर सगळे शहराकडे आले, काँग्रेसची अधोगती त्यांच्या पद्धतीने होत राहिली, भाजप अधिकाधिक बलवान होत गेला आणि त्यामुळे शहरातला खूप मोठा वर्ग भाजपकडे आला, असं आपल्याला एक ढोबळमानाने दाखवता येईल. त्याच्यामध्ये अजून गुंतागुंत बरीच असेल, तो एक मोठा वेगळा विषय. तुम्ही जो मुद्दा घेतला त्याच्यावरच मला तुम्हा तिघांची मतं हवी आहे. ते म्हणजे जनसुरक्षा विधेयक. हे सरकार आल्यानंतर धोरणात्मक जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्यातला हा एक निर्णय मानला जातोय. त्याच्यात पुन्हा डावे, अतिडावे, कॉन्सेप्च्युअल नक्षलवाद, माओवाद, शहरी नक्षल आणि त्याला विरोधकांनी योग्य वेळी न केलेला विरोध, जर का त्यांना ते मान्य नव्हतं तर, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय मला सविस्तर समजून घ्यायचं आहे. सुरुवात विनोद सरांना. आत्ता जनसुरक्षा विधेयक जे मंजूर झालं आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये, हे 2024च्या जुलैमध्ये त्याचा मसुदा तयार केला गेला आहे आणि ते आणण्याचे प्रयत्न तेव्हापासून होते. आपण जर कालावधी पाहिला तर असं लक्षात येतं की केंद्रामध्ये 2024ची निवडणूक झाली त्यानंतर 1च महिन्यानंतर हे विधेयक आणलेलं आहे आणि या विधेयक जर सगळं पाहिलं 17-18 पानांचं तर त्यामध्ये एक विधान खूप साध्या पद्धतीने आलं आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला चांगला लावता येईल. ते असं म्हटलं की केंद्रीय गृह खात्याने केलेल्या सूचनेनुसार आम्ही हा कायदा करत आहोत. तर याचा अर्थ असा लावता येईल का की 2024ची लोकसभा निवडणूक झाली, 400 पारच्या घोषणा आपण करत होतो, परंतु 240वर आपण आलो,
आणि त्या सगळ्या प्रक्रियेत एका बाजूला काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष संविधानामध्येच बदल करणार आहे अशी जे काही प्रचार केला, अपप्रचार केला, त्याचा काही एक परिणाम निश्चित झाला. परंतु त्याचवेळी असंही लक्षात येतं की अन्य सामाजिक संस्था, संघटना, पर्यायी मीडिया या किंवा बुद्धिवंत असतील, कलाकार असतील, लेखक असतील, सांस्कृतिक क्षेत्रातले लोक असतील, हे भाजपच्या विरोधात जास्त प्रमाणात आहेत. आपण ईडी आणि CBIचा वापर करून आणि वेगवेगळे राजकीय पक्ष फोडून, कमजोर करून जे काही साध्य करायचं ते बऱ्यापैकी केलेलं आहे. मात्र मीडियामधल्या लोकांना किंवा हे बुद्धिवंत असतील त्यांना किंवा सामाजिक संस्था आणि संघटना यांना काही आपल्याला ईडी, CBI आणि किंवा तत्सम काही कायदे वापरून आपण दहशत निर्माण करू शकत नाही. यांची ताकद फार छोटी असते, परंतु यांचा आवाज खूप जास्त असतो, यांचं नैतिक बल तुलनेने जास्त असतं, यांचे ओपिनियन मेकर क्लास असतो, तो भले छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये असेल परंतु देशभर आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी एक अर्थ तो पण लावला असेल की काँग्रेस आणि अन्य पक्षांनी काय केलं, याच बरोबरीने या संस्था आणि संघटना आणि ज्या प्रामुख्याने शहरामध्ये आहेत याचं नातं तुम्ही जर लक्षात घेतलं की मोदी आणि शहा त्यांच्या भाषणांच्यामध्ये शहरी नक्षली ही टर्म खूप वापरत होते. मुळात नक्षलवाद हा भारतातल्या एक मधल्या 5-6 राज्यामध्ये आणि त्यातल्याही सीमावर्ती भागामध्ये, त्यातही डोंगराळ आणि जंगलग्रस्त प्रदेशामध्ये, मात्र मोदी, शहा हे सगळे राजस्थानमध्ये भाषण करायचं असो किंवा उत्तर प्रदेशमध्ये करायचं असो, शहरी नक्षली ही टर्म एक बऱ्याच जास्त वापरत होते असं मला लक्षात येतं. तर त्याचं खरं कारण या अन्य स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळी, आंदोलनं करणारे लोक हे आपल्याला त्रासदायक आहेत आणि म्हणून कदाचित जुलै 2024मध्येच ते विधेयक आलं आणि त्या विधेयकामध्ये पहिल्यांदा तर नक्षलवादावर फोकस नव्हता. शहरी नक्षली ही टर्म होतीच, परंतु त्याच्या टायटलमध्ये सुद्धा संस्था आणि संघटना की ज्या देशविघातक कृत्य करतील किंवा हिंसक घटना करतील अशा पद्धतीने मांडलेलं होतं. आत्ताचं जे विधेयक मंजूर झालेलं आहे ते जर पाहिलं तर नक्षलग्रस्त प्रदेशातील प्रश्न सोडवणं हा त्याचा खरा हेतू दिसत नाही आहे किंवा त्याच्यातली सगळी तरतुदी जर पाहिल्या तर त्या नक्षलग्रस्त भागात काय करायला हवं किंवा त्यासाठी हा जनसुरक्षा कायदा उपयोगाला येईल का, तर तसं ते फार दिसत नाही आहे. तर ते शहरामधल्या ह्या संस्था, संघटना ज्यांना ते नक्षली शहरी नक्षली म्हणतात, तर मला वाटतं की त्यांच्यावर वचक बसवण्याचा प्रयत्न हा त्यातला भाग आहे. राहिला प्रश्न विरोधी पक्षांनी, तर काँग्रेस काय आणि कोणतेही विरोधी पक्ष हे त्यांच्यातले एक थोडे अपवाद जर सोडले तर खूप खोलवर जाऊन अभ्यास करतील, मसुदा वाचतील, त्याच्यातला अर्थ लावतील, त्याच्यात लूपहोल्स काय आहेत हे शोधतील. असं सहसा फारसं घडत नाही. कोणत्याही पक्षाच्या वरच्या 2-4 लोकांनी वाचायचं आणि गो अहेड म्हणायचं. आणि आत्ता महाविकास आघाडीतले तिन्ही पक्षांचं त्या अर्थाने चळवळी आंदोलनाशी नातं नाही, पुरोगामित्वाशी नातं नाही. ते कोणीही स्वतःला किंचित का होईना डावे असं म्हणून घेण्याची त्यांची इच्छा पण नाही. तर त्यामुळे त्यांना हे विधेयकात तसा का आपल्याला काही धोका नाही आहे असं वाटलं, म्हणून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सम्राट सर, ते एकतर कायदा म्हणून हा म्हणजे मी तो मसुदा वाचला आणि जसा आता उल्लेख केला त्याच्यावरची टीका टिप्पणी सुरू आहे. मंजूर झालेला कायदा वाचला, तो फार गांभीर्यानं बनवला आहे असं अजिबात वाटत नाही. तो काही टाडासारखा, म्हणजे ज्या काळामध्ये आपण टाडा बनवला त्या काळामध्ये भारतामध्ये, त्यातही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ॲक्टिव्हिटीज होत्या दहशतवादाच्या. मुंबई हल्ल्याची पार्श्वभूमी होती. त्याच्यानंतर आपण मोका बनवला, मोकानंतर मकोका बनवला. हे गुन्हेगारी कृत्य रोखण्यासाठीचे कायदे होते. आता हा जो जनसुरक्षा कायदा विधेयक जे आलेलं होतं त्याच्यातल्या तरतुदी जर बघितल्या त्या खूप मोहगम आहेत. म्हणजे आपण आता इथे या रूममध्ये 5-6 जण बसलो आहे. या 5-6 जणांना नाव नाही आहे, ही कुठल्या संघटना म्हणून एकत्र आलेली नाहीत, हा कुठला पक्ष म्हणून एकत्र आलेले नाहीत, पण आपण 5-6 जण एकत्र आहोत. तर याला पूर्ण जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करता येते. असं कुठलं लॉजिक आहे ना? व अर्बन नक्षल किंवा शहरी नक्षल हा जो काही टर्म आहे त्या टर्मचा रेफरन्ससुद्धा त्या कायद्यात नाही. एकतर भाजप आणि सत्तेवर असताना काँग्रेसही त्याच मानसिकतेची होती, पण आता सत्तेत 11 वर्ष नसल्यामुळं आपण काँग्रेसला कमी दोष देऊन भाजपला जास्त माती मारू शकतो. स्वयंसेवी संघटनांविषयी प्रचंड रोष असतो. त्यातही ज्या संघाच्या बाहेरच्या स्वयंसेवी संघटना आहेत त्यांच्याबद्दल अधिक रोष आहे की ह्या विकास कामांना अडथळा आणतात. मग अशा संघटनांवर आत्ता ह्या क्षणी एकतर परदेशी अनुदान बंद ह्यातून एक मार्ग निघाला. दुसरा मार्ग हा आत्ता जनसुरक्षा कायद्यासारखा महाराष्ट्रातला कायदा आहे की ज्या असे कायदे छत्तीसगडमध्ये आहेत. ते उदाहरण दिलं जातं, छत्तीसगड आणि महाराष्ट्राची मग सगळ्या बाबतीत तुलना करायची का?
लोकसंख्येच्या बाबतीत करायची का, शिक्षणाच्या बाबतीत करायची का, औद्योगिकरणाच्या बाबतीत करायची का? तुम्ही राज्याला प्रोग्रेसिव्ह म्हणवता, आघाडीवरचं राज्य म्हणवता आणि काय तुम्ही 1908 सालच्या कायद्याचा आधार घेऊन, क्रिमिनल प्रोसिजर घेऊन जनसुरक्षा कायदा बनवता. हे कुठल्या लॉजिकनं बनवता? त्याला काही त्याच्यात एक कमिटी फॉर्म केलेली आहे आणि ती कमिटी इज इक्वल टू सिव्हिल जज आणि ती कमिटी निर्णय घेणार. ती कमिटी राजकीय असणार आहे का? त्या कमिटीवरच्या माणसाला गडचिरोलीत किंवा पुण्यामध्ये एखाद्या संघटनेच्या कामाचा अनुभव असणार आहे का? काही तरतुदी नाहीत, काही कळत नाही आणि डायरेक्ट शिक्षा 3 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष. ती कमिटी कशी शिक्षा ठरवणार? म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडं कमिट्या शिक्षा ठरवतात असं नव्हतं ना. आता त्या कमिटीला एक क्रिमिनल प्रोसिजर 1908च्या कायद्यानं त्या कमिटीला दर्जा दिला आहे सिव्हिल कोर्टाचा आणि ती कमिटी त्या व्यक्तीबद्दलचा निर्णय घेणार, त्या संस्थेबद्दलचा निर्णय घेणार आणि तो सरकारला कळवणार आणि सरकार तो अंमलात आणणार. त्यामुळं तो जो विशेषतः स्वयंसेवी संघटनांमधनं जो निगेटिव्हिटी व्यक्त होते कायद्याविषयी, त्याच्यावर जेवढी चर्चा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. ती उघडपणानं व्हायला पाहिजे होती ना. तुम्ही विधिमंडळात करायची पात्रता नाही असं समजू, आपल्या आमदार बंप कायदा समजू पात्रता नाही त्यांची, तर मग सरकारच्या ह्या विभागानं, गृह खात्यानं किंवा लॉ मिनिस्ट्रीनं का नाही चर्चा घडवली त्याच्यावर? आणि ती ओपनली ठेवा की ओके आम्हाला ह्या 10 शंका वाटतात किंवा या 10 शंकांबद्दल आपण चर्चा करू. काहीच नाही. तो काही करा कायदा मंजूर करा, काही करा कायदा मंजूर करा. आता असं जेव्हा एखादं पुश करायला लागतात त्यावेळी त्याच्या अंतिम लाभार्थी कोण असतात? तर सत्ताधारी असतात. हे काही लपून राहिलं नाही. काही विरोधक वाढवण्यासाठी या स्वरूपाचा कायदा नसतो. मग सत्ताधारी पक्षाला जर लाभ होणार आहे तर मग तुम्ही त्या बाकीच्या स्वयंसेवी संघटनांची गळचेपी, संभाव्य गळचेपी, त्यांना भीती घालणं, याच्यासाठी कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काहीतरी हमी द्या. काहीच देत नाहीत आणि थेट कायदा मंजूर करतात. त्यामुळं मला अगदी खात्रीला म्हणजे मला वाचल्यानंतर किंवा त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया सोडून देऊ, प्रतिक्रिया दोन्ही बाजूच्या असतील असं गृहीत धरू, असं कुठेही वाटलं नाही की ह्या स्वरूपाच्या कायद्याची महाराष्ट्राला इतकी आग लागलेली आहे. ह्याच्यापेक्षा भरपूर कायदे आहेत ना करण्यासारखे. शेतीतला म्हणजे तुलना करू नये, पण शेतकरी आत्महत्यांविषयी काय केलं का आपण? पॅकेज आणि कर्जमाफीच्या पलीकडे बोलत नाही आपण. तिथल्या भ्रष्टाचाराविषयी बोलत नाही आपण आणि कायदा करायची घाई कुठली जनसुरक्षा विधेयकाची. तर हा मला त्यातला विरोधाभास वाटतो आणि इतक्या घाईनं महाराष्ट्रासारख्या राज्याला अशा कायद्याची एका बाजूनं केंद्र सरकार छाती पिटून सांगते की नक्षलवाद संपला. मग अर्बन नक्षल कुठनं उगवले नक्षलवाद संपला तर? आणि नक्षलवाद आहे तर मग त्या कायद्यामध्ये कुठेतरी पाहिजे नक्षलवाद, डेफिनेशन पाहिजे. हू इज नक्षली? काहीच नाही. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज मग रस्त्यावर कोयता गँग पुण्यात फिरतात, त्यांना त्यात अटक करायची का जनसुरक्षा कायद्यानं? मग एवढे कायदे तुम्ही 200 केलेत त्याचं काय करणार 400 कायद्यांचं? हे खूप म्हणजे गौड बंगाल वाटतं मला त्या कायद्याबद्दल. त्या आणायची ज्या पद्धतीची घाई होती त्यामुळं मला त्या कायद्याविषयी संदिग्धता कायम वाटत राहिली आणि ज्या चर्चेविना विचित्र म्हणजे कुठल्याच त्याच्यावरच्या सिरियस डिबेटविना तो मंजूर होतो हे अजून महाराष्ट्रासाठी घातक आहे असं वाटतं. याला पूरक मुद्दा मी फक्त जोडतो एक. केंद्र सरकारच्या गृह खात्याने अशा प्रकारची सूचना का केली आणि एवढी घाई वगैरे का केली? तर एक कारण मी पहिलं मघाशीच्या विवेचनात थोडंसं सांगितलं की शहरातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना त्या भाजपला वैचारिक विरोध करत आल्यात आणि वैचारिक म्हटलं की प्रत्यक्षात तो निवडणुकीतही होतोच. आणखी एक एलिमेंट असा आहे की नक्षलग्रस्त भागामध्ये जे विकासाचे वेगवेगळे प्रकल्प चालू असतात, मग खाणी असतील, उद्योगाचे असतील, विजेचे असतील, तिथे स्थानिकांचे जे उठाव होतात, त्याला जे आंदोलनं होतात, स्थानिकांची आंदोलनं चिरडून टाकणं फार सोपं जातं. कारण त्यांच्याकडे त्या प्रकारचे रिसोर्सेस नसतात, आवाज करता येत नाही. मात्र त्यांना शहरातल्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना जेव्हा बळ देतात, त्यांना पाठिंबा देतात, तेव्हा त्याची चर्चा नुसती राज्यभर नाही तर देशभरामध्ये होते. आणि हे भाजपला जास्त त्रासदायक आहे. मला असं वाटतं की जनसुरक्षा कायदा आणण्यामागे तो पण एक हेतू आहे की तिथल्या स्थानिकांचा जे काही चालू असेल त्याला ह्या शहरातल्या संस्थांनी संघटनांनी पाठबळ देऊ नये, हा पण त्याच्यामागचा हेतू आहे. मला खरं तर जनसुरक्षा कायद्याबद्दल भीती वाटत नाही एक भारतीय नागरिक म्हणून. त्याचं कारण असं की आत्ता आपण सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरतो आणि आजकाल अगदी रस्त्यावरच्या सामान्य माणसापासून ते देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांना हा मीडिया उपलब्ध आहे. आणि तुम्ही कुठल्याही चॅनलवरती मीडिया चॅनल म्हणजे वृत्तवाहिनी अर्थान नाही, त्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला असं दिसतं की सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्या प्रवाहातले विचारधारांचे लोक त्यांना जे पाहिजे ते अगदी मुक्तपणे व्यक्त करतात. त्याच्यामध्ये कोणाच्या तरी विरोधातली टीका थांबवण्यासाठी, कोणाच्याबद्दलचा आक्रोश व्यक्त होतो तो रोखण्यासाठी म्हणून काहीतरी कायदा आणायची गरज आणि तो रोखला जाईल असं मला वाटत नाही किंवा हे कायदा आल्यामुळे हे थांबेल असं तर मला अजिबात वाटत नाही. मुद्दा नंबर 1. दुसरं असं
की ज्याच्याबद्दल आता हे सम्राटनी किंवा यांनी सांगितलं, की याच्यामध्ये थेट कुणालाही अटक करता येते. मला वाटतं हे कुठेतरी गैरसमज आहे हा. असं कुणालाही थेट त्या कायद्याअंतर्गत अटक करता येत नाही. त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये जाण्याची मुभा त्याच्यामध्ये आहे, ज्याच्याबद्दल काही संशय घेत नाही आणि थेट व्यक्तीला तर नाहीच नाही. त्याच्यामध्ये संस्थेला किंवा त्या संदर्भातल्या त्या संस्थेच्या कामावरती आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हायकोर्टाचे जज आणि त्या आणखीन दोघांची कमिटी असेल, त्या कमिटीला जरा वाटलं तर त्याच्यामध्ये पुढे कारवाई होते आणि त्याच्या विरोधात देखील हायकोर्टामध्ये जाण्याची पूर्णपणे मुभा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुणालाही सरकारला वाटलं आणि त्यांनी कुणाला तरी उचलून तुरुंगात टाकलं असं होत नाही. तो मुद्दा त्याच्यामध्ये तिसरा असा आहे, की शिरसाट ज्याप्रमाणे म्हणाले, की त्याच्यामध्ये एक तथ्य आहे, की ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये समजा काही प्रकल्प येत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये कुणाला काहीतरी आवाज उठवायचा आहे, तर तो आक्रोश चिरडण्यासाठी या कायद्याचा वापर होऊ शकतो का? अशी एक शंका आहे, ती अनेकांच्या मनामध्ये आहे. पण मला असं वाटतं, की हा कायदा आल्यानंतर या महाराष्ट्राच्या पूर्वी ज्या 3 राज्यांमध्ये हा कायदा आला, ज्याच्यामध्ये नक्षलवाद होता, तर त्या राज्यांमध्ये असं उदाहरण घडल्याचं अजून तरी दिसलेलं नाही. त्याचं कारण मी म्हणाल तसं त्याप्रमाणे हायकोर्टापर्यंत जाण्याची मुभा या कायद्याने दिलेली आहे. त्याच्यामुळं कुठलं तरी आंदोलन चिरडण्यासाठी याचा वापर होईल हे गृहीतक आहे. पण ते सत्यामध्ये उतरलंय का तर आत्तापर्यंत असं उदाहरण कुठेही दिसत नाही देशामध्ये आपल्या 3 राज्यांमध्ये. त्यामुळे ते गृहीतकही मला वाटतं, की केवळ शंकेतनं आलेलं आहे. आणि दुसरं असं, की आता या कायद्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही माणसाचं सार्वभौमत्व, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे कायदे घटनेने आपल्याला दिलेलं आहे संरक्षण, त्या कायद्याचा वापर करून मला या देशामध्ये माझं स्वातंत्र्य टिकवता येतं, अभिव्यक्ती टिकवता येते. त्यामुळं विनाकारण मी या कायद्याची भीती मी बाळगणार नाही. उलट जे या देशाच्या प्रगतीला आणि स्वातंत्र्याला नख लावू इच्छितात, अशा नक्षलवादाबद्दल मला कुठल्याही प्रकारची सहानुभूती असण्याचं कारण नाही. आणि त्याच्या विरोधामध्ये जर काही कायदा करण्याची गरज सरकारला सरकार म्हणून वाटत असेल, आणखीन अर्बन नक्षलवाद हा शब्द कधी आला? हा शब्द काही या सरकारने आणलेला नाही. हे काँग्रेसचं सरकार जेव्हा आपल्या राज्यामध्ये होते तेव्हाच यूपीएचे मनमोहन सिंग असताना त्यांचे गृहमंत्री मला वाटतं आपले तामिळनाडूचे पी. चिदंबरम. चिदंबरम असताना हा शब्द वापरला गेला. आपल्याकडे आर. आर. पाटील त्यावेळेला मुख्य गृहमंत्री असताना त्या अंतर्गत सर्वाधिक कारवाया झाल्या नक्षलवादाविरोधामध्ये आणि तेच पुढे या सरकारने कंटिन्यू केलं. त्यामुळे नक्षलवादाच्या विरोधामध्ये विरोध हा आपल्या सगळ्या राजकीय पक्षांचं त्याबद्दल एकमत आहे. त्याच्यामध्ये अमुक एका पक्षाचं सरकार आज यांचं आहे, उद्या दुसऱ्या कोणाचं असेल. पण नक्षलवादाला विरोध हे तर सगळ्यांचं एकमत आहे आणि त्याच्यामुळेच ही कदाचित पुढची पावलं टाकली गेलीत. आणि दुसरा मुद्दा जो येतो, की आत्ता हे गृहमंत्री आता देशाचे केंद्रीय गृहमंत्री सातत्याने म्हणतात, की या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातला नक्षलवाद संपलेला असेल, तरी मग या कायद्याची गरज का? त्याचं कारण मला असं वाटतं, की जेव्हा जंगलांमधल्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे अनेक प्रयत्न त्या काळच्या सगळ्या सरकारने आतापर्यंत केलेले आहेत आणि त्याचे चांगले परिणाम पण दिसायला सुरुवात झाली आहे. याच्यानंतर आता असं दिसतंय, की सरकारच्या विरोधामध्ये किंवा इथल्या लोकशाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये काहीतरी वातावरण तापवत ठेवायचं, काहीतरी भेद निर्माण करायचे समाजामध्ये, जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करायचा, याचे प्रयत्न आता सर्वाधिक कुठं होतात? ते विद्यापीठांमध्ये होतात, शहरांमधल्या वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून होतात आणि हा अर्बन नक्षलवाद जो आहे, हा अर्बन नक्षलवाद तिथल्या जंगलांमधला नक्षलवाद संपल्यानंतर सुद्धा पुढची अनेक वर्ष चालूच राहणार आहे, की जे या देशाचे शत्रू आहेत, ज्यांना या इथल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल फारशी आस्था नाही किंवा इथल्या प्रगतीबद्दल, विकासाबद्दल ज्यांना काही मनामध्ये त्यांच्याबद्दल चांगल्या भावना नाहीत, तर हे लोकं कायमस्वरूपी काम करतच राहणार आहेत. तर यांना कुठेतरी अडकाव घालायचा असेल, तर अशा कायद्याची कदाचित गरज असेल. जोपर्यंत हा कायदा माझ्यासारख्या सामान्य माणसाचा गळा धरत नाही, तोपर्यंत मला या कायद्याची भीती वाटणार. मी त्याला एक जोडून फक्त एक मुद्दा मांडतो. सुकृत म्हणाले ते एक मुद्दा मी त्याच्याशी सहमत आहे, की हा कायदा झाल्यामुळे आता लगेच काहीतरी धरपकड सुरू होईल आणि सगळ्याच संघटनांच्यावर धडाधड बंदी घातली जाईल आणि तुरुंगात जातील, अशी भीती बाळगायचं कारण नाही आहे. पण हीच कोणत्याही कायद्याबद्दल सामान्यतः असंच असतं, की कोणताही कायदा जोपर्यंत वापरला जात नाही किंवा सरकार ठरवत नाही, तोपर्यंत तो डेड असतो. तोपर्यंत त्याच्यात कितीही कडक तरतुदी असतील तरी त्याने काही फार फरक पडत नाही आणि अशा प्रकारची भीती अनेक कायद्याच्याबद्दल वेळोवेळी व्यक्त झाली आणि तो काळ उलटल्यानंतर लक्षात आलं की त्यात काही नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, जादूटोणाविरोधी कायदा, त्याच्याबद्दलही सगळी आरडाओरड अगदी वारकऱ्यांच्यापासून सगळ्या प्रतिगामी किंवा सनातनी संघटना त्यांच्या मनात होती, की हा जर कायदा अस्तित्वात आला तर आम्हाला वारीला जाता येणार नाही, आम्हाला पूजापाठ करता येणार नाही वगैरे. पण ते सगळं कसं चुकीचं होतं. त्यावेळी कायद्याचे जे कोणी समर्थक होते तेही सांगत होते, पण लोकांच्या मनामध्ये भीती होती. प्रत्यक्षात तसं ते झालं नाही. परंतु तो कायद्याची अंमलबजावणी 1% पण जर केली, जे काही आत्ता आहे तो अतिशय वीक कायदा मानला जातो त्यांना जो अपेक्षित होता त्या तुलनेत, पण तरी त्याची कायद्याची जर अंमलबजावणी करायचं ठरवलं तर महाराष्ट्रातले अनेक बाबा, बुवा, बापू, ज्योतिषी यांना त्या कायद्यातल्या तरतुदीचा वापर करून अटक करता येणं शक्य आहे. ते करायचं की नाही हे सरकार ठरवतं, ते पोलीस ठरवतं, हे प्रशासन ठरवतं. तसाच प्रकार ट्रिपल तलाकचा जो कायदा झाला, त्याही वेळी अशी भीती व्यक्त झाली होती की ट्रिपल तलाकचा कायदा आला
की अनेक नवऱ्यांना तुरुंगात टाकलं जाईल, मुस्लिमांचं काही खरं नाही, मुल्ला मौलवींना तुरुंगात टाकलं जाईल, तसं प्रत्यक्षात झालेलं नाही. परंतु दुसरी पण बाजू अशी आहे की जादूटोणाविरोधी कायदा आला म्हणून काही लगेच महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धेवर काही खूप मोठा फरक पडला आहे आणि फायदा झाला आहे असंही दिसत नाही. ट्रिपल तलाक आला आहे त्याच्यामुळे मुस्लिम एकूण विवाहाच्या संदर्भात खूप मोठा फरक पडला आहे असंही दिसत नाही. तसंच आता या कायद्याबद्दल पण ह्या कितीही मोठ्या ढिसाळ पद्धतीने तो तयार केला गेला असला आणि त्याच्यात कितीही तरतुदी असतील, तुम्हाला पकडता येईल, टाकता येईल, तरी ते प्रत्यक्षात तसं होणार नाही. त्यामुळे खूप घाबरून जावं असं मला अजिबात वाटत नाही. मात्र कोणत्या संघटनेवर बंदी आणायची हे सरकार ठरवणार. त्या संघटनांची यादी करायची हे सरकार ठरवणार. नंतर त्या संघटनेतल्या लोकांना पुरावे वगैरेच्या काही गोष्टी आहेत त्यासाठी 3 लोकांची समिती, ती समिती पण सरकार ठरवणार. त्याच्यामध्ये अर्थातच स्वतः ठरवणार सरकार असल्यामुळे त्यांनी किती काळासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर सगळे अधिकार सरकारकडे आहेत, राज्य सरकारकडे आहेत, की समिती कोण असणार, तिचा कालावधी कोण असणार, त्यांचे अधिकार काय असणार. त्यामुळे ती आत्ताची चिंता जास्त आहे. परंतु कोणत्याही सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवायची असते, चालवायची असते, एका मर्यादेपलीकडे फार उद्रेक चालत नाही आणि एक छोट्या घटनेचं सुद्धा एक भडका उडू शकतो आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधात खूप रान पेटलं जाऊ शकतं. म्हणून ते अतिरेक करणार नाहीत हे खरं आहे. पण ज्याला आपण म्हणतो ना की जिथे आपल्याला गैरसोयीचं असेल तिथे मात्र त्याचा दुरुपयोग करायला या कायद्यामध्ये वावे असं दिसतंय. ते किती करतील हा भाग वेगळा. यालाच जोडून फक्त की आता आपल्याकडे हा कायदा नसताना सुद्धा अगदी सिमी RSS पासून अनेक संघटनांवरती बंदी घातली गेली आपल्या देशामध्ये. त्यावेळेला ह्या कायद्याची गरज त्यांना नव्हती. त्यामुळे सरकारला जर एखाद्या गोष्टी, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या संस्थेबद्दल एखादा निर्णय घ्यायचाच असेल तर तो कुठल्याही टोकाला जाऊन ते सरकार घेऊ शकतं आणि तशी त्यांना मुभा म्हणूयात किंवा तशा सोयी पळवाटा कायद्यांमध्ये आहेत, उपलब्ध कायद्यांमध्ये. त्यामुळं सरकारने जर ठरवलं की मला अमुक व्यक्ती किंवा अमुक एक संघटना मला समाजात सार्वजनिक जीवनातून उठवायची किंवा त्याला बंद करायचं, तर हे कुठलेही सरकार कुठल्याही काळात करू शकतं. म्हणजे आजकाल आपल्याकडं केरळ किंवा पश्चिम बंगाल, तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये हे पाहायला मिळतं आणि भाजप शासित राज्यांमध्येही पाहायला मिळतं. त्यामुळे शेवटी सरकार, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की संविधान देणं हे माझं काम आहे, पण त्या संविधानाचा उपयोग कसा करायचा हे राज्यकर्त्यांच्या हातामध्ये असतं. तसंच ह्या कुठल्याही कायद्याचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की अनावश्यक नकारात्मकता किंवा टीका म्हणणार नाही किंवा त्याच्याबद्दलची भीती बाळगण्याचं काही फार कारण आहे असं मला या क्षणाला वाटत. पण माझं त्यातला एक शेवटचा मुद्दा, प्राधान्यक्रम कशाला ठेवायचा? असले कायदे बनवायला प्राधान्यक्रम ठेवायचा की दुसऱ्या कुठल्या हा विषयाला राजकीय ठेवायचा? मुद्दा आहे ना. त्या सरकारचं प्राधान्य कशाला आहे? हा, म्हणजे मग त्या राजकीय सरकारचं मुद्दा. प्राधान्य लोकांचे अधिकार कमी करण्याला आहे. क्लिअर कट वाटतं ना. तुम्ही शक्य तेवढ्या मार्गानं अशी विधेयकं, असे कायदे आणताय की ज्यातून हे करू नका, ते करू नका. मग तुमचं प्राधान्यक्रम कशाला? मी याला थोडं अजून पाठीमागे येतो. म्हणजे मॅक्रो आपण बर्ड्स आय व्ह्यू बघूया. हे जे काही आहे हा राजकीय मुद्दा हे तर क्लिअर आहे. भाजपला महाराष्ट्रात सुद्धा आता आयडिओलॉजिकल बॅटल लढायचं आहे का? जे देशातही म्हणजे 2 वेळेला क्लिअर मेजॉरिटी आली, पॉलिटिकल झालंय जिंकून, म्हणजे झालं आता, म्हणजे तिसरी टर्म राज्यातली पण 7.5 वर्ष झाली, अजून 5 वर्ष असतील. तर आता हे जे मूळ आयडिओलॉजिकल बॅटल आहे की उजवा डावा, नक्षलवाद हा आपण बाजूला ठेवतो, वाईट आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत, डावा अति डावा उजवा, तर महाराष्ट्र आयडिओलॉजिकल बॅटलकडे जातोय का? आणि तो संघर्ष पुढच्या 4-5 वर्षात अधिक तीव्र होणार आहे का? हा तिघांसाठी आयडिओलॉजिकल बॅटलकडे आहे. भाजप त्यात काही लाजत नाही किंवा भाजप कधी त्यापासून दूर पळाला असंही नाही. त्यांची स्पष्ट त्या बाबतीतली क्लॅरिटी आहे. आमची आयडिओलॉजिकल बॅटल आहे, आमचं हिंदुत्व आहे, आमची हिंदुत्वाची स्वतंत्र डेफिनेशन आहे. तुम्ही माना न माना, जे मानणार आहेत ते आमच्याबरोबर आहेत, नाही मानणार ते विरोधक आहेत. डावा प्रकार हा भाजपनं आज नाही, म्हणजे भाजप जनसंघ या सगळ्या आधीपासून, संघाच्या स्थापनेपासून डावा हा शत्रू क्रमांक 1 आहे. काँग्रेस हा शत्रू क्रमांक 1 आत्ताच्या काळातला आहे, आधुनिक 21व्या शतकातला आहे. पण डावा हा शत्रू क्रमांक 1 मानलेला आहे. त्यात कुठं त्यांनी, पण हा काही फक्त भाजपचा फिनॉमिनन आहे आणि भारतातला असं नाही ना. जिथं जिथं तुम्ही नॅशनलिझम, राष्ट्रवाद हा सर्वोच्च स्थानी आहे, तिथं पहिल्या क्रमांकाचा शत्रू हा डावाचा आहे. हा तुम्ही ट्रम्पमध्ये जरी गेलात, अमेरिकेमध्ये, तरी त्यांना डावाचीच भीती वाटते. पहिला पार्ट तोच असतो आणि तो जगभरातला फिनॉमिनन आहे. कारण डाव्याला ग्लोबल थिंकिंगचा पार्ट राहतो आणि जिथं जिथं राष्ट्रवाद येतो तो एका विशिष्ट भागापुरता, एका प्रदेशापुरता मर्यादित राहतो. त्यामुळं ह्यात कुठं त्यांनी काही लपवून काही करतायत असं मला वाटत नाही. बॅटल ग्राउंड हा शब्द मला मोठा वाटतोय, कारण महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपैकी 7.5 वर्ष तशी भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांना हवं ते राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक या सगळ्या मार्गांनी ते अचीव करायला सुरुवात केली. त्यामुळं
बॅटल ग्राउंड जर म्हटलं तर ते बॅटल 2014ला सुरू झाली आणि 15-16पर्यंत संपलेली पण आहे. त्याच्यानंतर आहे तो मोस्टली एस्टॅब्लिशमेंट, स्वतःला एस्टॅब्लिश करायचा पार्ट आहे आणि तो भाजप फक्त महाराष्ट्रात नाही, तो भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये करतं आणि त्यांना स्वतःची विचारसरणी घेऊन आणलेत. ते काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये लिबरलिझम आहे, मधनंच समाजवाद आहे, मधनंच लेफ्ट लिबरल पार्ट आहे, असा पार्ट त्यांना नाही, ॲम्बिग्युटी नाही आहे त्यांना, त्यांची क्लॅरिटी आहे. त्यामुळे ते त्यांना जे हवं आहे ते अतिशय ठामपणानं त्या दिशेनं जातात. आणि हा कायदा नव्हे, पण ओव्हरऑल सगळ्या पातळ्यांवर जर विचार केला, अगदी उद्योजक म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या IAS IPS वगैरे अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची योजना बनवली किंवा 2018-2020 आपला NEP आहे, त्याच्यामधला IKS आहे, ह्याच्यामध्ये क्लिअर कट आहे त्यांना काय हवं आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम काय पद्धतीने हवी आहे, कशा पद्धतीने हवी आहे आणि त्या दिशेने ते जात आहेत. त्यांनी बॅटल ग्राउंडपेक्षा ते स्वतःला अधिकाधिक एस्टॅब्लिश करत आहेत आणि त्याला काय म्हणजे एक शब्द गेल्या 2-1.5 वर्षात विशेषतः वापरत आला मोदी पुन्हा आल्यानंतर, की आता त्यांना इम्प्रिंट सोडायचे. एक इम्प्रिंट होती म्हणजे माझी छाप होती या देशावर, असं नेहरू किती तुम्ही टीका केला, नेहरू नाव घ्यावं लागतंच ना, एक छाप होती, तशी छाप पूर्णपणानं भाजपच्या सत्तेची, मोदींच्या सत्तेची सोडायची आणि त्या दिशेनं ती अधिकाधिक ठोस करत चाललेत. सर बरोबर की आता या कायद्याच्या संदर्भातच जर पाहिलं तर कडवे डावे हा शब्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार वापरलेला आहे. एक्स्ट्रीम लेफ्ट, आता मुळात त्याची व्याख्या त्यांनी ना त्याच्यात केली, ना बाहेरच्या भाषणात केली, ना कायद्याच्या मसुद्यात केलेली आहे. परंतु एक्स्ट्रीम लेफ्ट हे ढोबळमानाने कुणी जे लोक लिहिणारे वाचणारे आहेत त्यांना लगेच सांगता येईल की मध्यवर्ती जर काँग्रेस असेल आणि उजवीकडे जर भाजप असेल आणि डावीकडे जर समाजवादी असतील तर समाजवाद्यांच्याही पलीकडे म्हणजे आणखी डावीकडे हे कम्युनिस्ट येतात. पण कम्युनिस्टांच्यामध्येही भारतीय कम्युनिस्टांच्यापेक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट हे अधिक डावे मानले जातात किंवा कडवे मानले जातात. मार्क्सवाद्याच्या मध्ये जर पाहिलं तर लाल निशाण पक्ष किंवा लेनिनिस्ट पक्ष हे अधिक डावे मानले जातात. त्याच्याही पलीकडे नक्षलवाद किंवा आता माओवाद या नावाखाली एकत्र आलेले सगळे गट हे अधिक डावे मानले जातात. पण गमतीचा भाग असा आहे की नक्षलवाद्यांच्या मध्ये सुद्धा हे सॉफ्ट आणि ते हार्ड म्हणजे नक्षलवाद्यांच्या अंतर्गत सुद्धा एक्स्ट्रीम डावे हा प्रकार आहेच. पण पुढची गंमत अशी आहे की काँग्रेसवाले किंवा मध्यवर्ती प्रवाहातले लोक ते समाजवाद्यांना पण डावे म्हणतात किंवा एक्स्ट्रीम डावे म्हणतात. किंवा समाजवाद्यांच्या मधले अनेक लोक एक्स्ट्रीम डावे हे कम्युनिस्टांनाच मानतात. तर हे न संपणार आहे. आता हे उघड आहे की ते जेव्हा अशी निर्णय प्रक्रिया होते तेव्हा ती तारतम्याने घेतली जाते. परंतु अशा प्रकारचे कायदे करताना मला वाटतं की ते चांगलं योग्य प्रकारे डिफाईन करायला पाहिजे होतं. मग बरं, दुसरं एक्स्ट्रीम डावे, कडवे डावे हे शब्द वापरायचंच असेल, हे देशविघातक कृत्य करतात की नाही तर निर्वाद करतात, यांना थांबवलं पाहिजे की नाही तर थांबवलं पाहिजे, हे संविधानाला मानतात का तर अजिबात मानत नाहीत. परंतु तुम्हाला जर कायदे करायचे असतील संविधानाच्या चौकटीमध्ये तर ते सर्वसमावेशक असावेत. मग एक्स्ट्रीम डावे जसे देशविघातक आहेत आणि संविधान मानत नाही आहेत, तसे एक्स्ट्रीम उजवे, कडवे उजवे हे पण संविधानाला मानत नाही आहेत. बरं, गमतीचा भाग असा आहे की एक्स्ट्रीम उजवे यांची संख्या शहरी भागात जास्त आहे. त्यामुळे शहरी नक्षली आहेत, निर्विवाद आहेत, कुठे कुठे विखुरलेल्या स्वरूपात असतील, प्रमाण त्याचं कमी असेल जास्त असेल हा भाग सोडा, परंतु त्याच्या कितीतरी पट हे कडवे उजवे आहेत. आणि या देशाला कडव्या डाव्यांचा जे दुर्बल आहेत त्यांचा धोका तुलनेने कमी आहे. तुलनेने आहेच धोका आणि तो निपटूनच काढला पाहिजे, कठोरपणे केला पाहिजे. परंतु एक्स्ट्रीम उजव्यांचं काय करायचं त्याबद्दल भाजप सरकार बोलत नाही. बरं, भाजपला माहिती आहे की आपण उजवीकडे आहोत पण आपण एक्स्ट्रीम नाही आहेत. परंतु आपल्या आणखी उजवीकडे कडव्या उजव्या संघटना आहेत, त्याबद्दल जर भाजप बोललं असतं किंवा अजूनही बोलणार असेल तर त्याचं जास्त स्वागत होईल. कारण जे नेते, जे पक्ष राष्ट्रवादाचा दावा करतात, देशभक्तीबद्दल बोलतात, तर मला वाटतं की त्यांचं हे कर्तव्य आहे की कडव्या उजव्यांच्याबद्दलही असा एखादा कायदा झाला किंवा याच कायद्यामध्ये कडवे डावे आणि कडवे उजवे अशी एक सुधारणा केली तर त्याचं स्वागत खूपच चांगलं होईल. राऊंड टेबलच्या शेवटच्या भागाकडे येताना हा प्रश्न तिघांना आहे की काय चालू आहे याच्याबद्दल खूप चर्चा केली आपण, पण आम्ही 100 दिवसाचं अनालिसिस काय केलं नव्हतं. आता 200 दिवस होऊन गेले या सरकारला. अपेक्षा काय आहेत या सरकारकडून तुमच्या तिघांच्या? भरपूर अपेक्षा आहेत. एवढे 132 आमदार निवडून दिले तर अपेक्षाच आहेत ना त्यांना. मला असं वाटतं की लोकांना लोक म्हणजे जो सुकृतनं सगळ्यात सुरुवातीला म्हणलं ना, महाराष्ट्रभर फिरताना जाणवते काय, एक म्हणजे
आधीच्या सरकार देवेंद्र फडणवीसांचं 14 ते 19 दरम्यान जे काही सरकार होतं त्याच्याकडून एक अपेक्षा होती. त्यांनी एक स्टेप गाठलेली होती आणि त्याच्या पुढे जावं ही क्लिअर कट अपेक्षा आहे. ती व्यक्ती म्हणून आहे, ती पक्ष म्हणून आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली प्रकल्पांना काही एक स्पीड आलं होतं. सरकार काम करतं, लोकांमध्ये जातं, अशी एक इमेज तयार झाली होती. त्याबद्दल एक अपेक्षा आहे. शेतीच्या प्रश्न म्हणजे मला मराठवाडा आणि विदर्भ म्हणजे यवतमाळ, वाशिम, बुलढाणा तिथंपासून ते अकोला इथं या पट्ट्यामध्ये फिरताना जाणवतं की शेतीच्या प्रश्नांबद्दल संवेदनशीलता जास्त आहे लोकांमध्ये, की नाही मला आणि त्यांना कर्जमाफीचा आपण बोलतो, कर्जमाफी हा एक मुद्दा आहे, पण कर्जमाफीच्या आधी त्यांना शेतमालाच्या इतर काय मार्केट लिंकेजेसचा मुद्दा आहे. त्याच्याबद्दल थेटपणानं अपेक्षित आहे. आपण उद्योजकाचं पॉलिटिसायझेशन केलं, त्यामुळे प्रत्येक उद्योग रोजगार असं जोडलं. पण ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या निम्न मध्यमवर्गीय पण म्हणून अशा ठिकाणी जो राहणार आहे विकर इकॉनॉमिकल सेक्शन त्यांना रोजगारासाठी ते सरकारकडे अपेक्षेने बघतात. सरकारनं रोजगार द्यावेत असं हे इतकं भाबडेपणा नाही आहे तर सगळं सरकारनं द्यावं, पण आम्हाला रोजगार मिळतील अशा संधी सरकारनं असं वातावरण उपलब्ध करून द्यावं ही अतिशय स्पष्ट अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात जेवढं आपण महिला असुरक्षिततेबद्दल डिस्कशन होतं तशी परिस्थिती फार कुठं जाणवत नाही. म्हणजे फिरताना मला की आता असुरक्षितता आहे महाराष्ट्रात आणि कोण पळवूनच नेईल वगैरे असं काही इतकं बोगसपणा आपल्याकडे नाही आहे. टेक्नॉलॉजिकल महाराष्ट्र साऊथच्या मानानं मागं पडत चाललेलं आहे ही जाणीव शहरामध्ये क्लिअर कट आहे. एज्युकेशनच्या बाबतीत आपण आत्ता ह्या क्षणी गेल्या अगदी 15 दिवसापूर्वीचा प्रोजेक्ट किंवा एक युनिव्हर्सिटी इंडस्ट्रियलिस्टनी महाराष्ट्रात उभी करणं याच्याही कम्पॅरेटिव्हली एज्युकेशन वाईज साऊथ आणि टू सम एक्सटेंट नॉर्थ विशेषतः दिल्ली NCR भाग हा अधिक वेगानं पुढं चालला आपल्यापेक्षा हे क्लिअर कट आहे. आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अजूनही चांगली आहे. ह्याचं कारण आपली एक पूर्वपुण्यही आहे. आपलं खूप मोठं नाव आहे, पुणे मुंबई शहरातलं नाव आहे म्हणून लोक येतात, पण नॉर्थकडे जाण्याचं प्रमाणसुद्धा आपल्याकडनं आहे. NCR रिजनमध्ये ज्या पद्धतीचं हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांनी एकत्रितपणानं शिक्षणावर केंद्रित केलं लक्ष त्याचे परिणाम आहेत. त्यामुळे सरकारकडनं शेती, उद्योग, मोठ्या मोठ्या प्रकल्पांच्या पूर्ततेच्या दिशेनं जाण्याचं आणि रोजगारासाठी वातावरण निर्मितीचं हे थेट अपेक्षा लोकांकडनं आहेत. लोकांना हे जे बॉक्सर आमदार वगैरे ह्यात मजेशीर बघतायत, रील स्क्रोल केल्याच्या लायकीचे आहेत तेवढंच बघतात. त्याच्या पलीकडे फार तेवढं छातीला अगदी हृदयात त्यांच्या ऋतून बसला आमदार तो असं काही दिसत नाही. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी परवा विधानसभेमध्ये जे वाक्य वापरलं की सगळे आमदार माजलेत अशी लोकांची भावना झाली. मला वाटतं की राजकारण्यांची प्रतिमा, त्यांचं वर्तन याबाबत लोकांना खूप सुधारण्याची अपेक्षा आहे. लोकांना असं वाटतं की लोकप्रतिनिधी हा खरोखर लोकप्रतिनिधी असला पाहिजे, जनसेवक असला पाहिजे, ही त्यांची अगदी प्राथमिक अपेक्षा. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या की एखाद्या मतदारसंघातला जो माणूस असतो, जो त्याच्या आमदाराला निवडून देतो, त्या 5 वर्षामध्ये कदाचित तो एकदाही त्या आमदाराचं तोंड बघायला जात नाही, त्याच्या ऑफिसमध्ये पण जात नाही. म्हणजे त्या मतदारसंघातल्या 80-90% लोक असे असतात की जे 5 वर्षात त्या आमदाराच्या ऑफिसमध्ये एकदाही फिरकत नाहीत, त्या आमदाराकडे त्यांचं एकदाही काम पडत नाही, तरी ते काहीतरी विचारधारा ठेवून, काहीतरी प्रतिमा ठेवून, पक्षाची प्रतिमा ठेवून आमदाराची निवड करत असतात. मग अशा वेळेला त्या माणसाची स्वाभाविक अपेक्षा एवढीच असते की मी ज्या माणसाला मत दिलं, ज्या पक्षाला निवडून आणलं, जो माणूस माझा प्रतिनिधी म्हणून त्या विधानसभेत जातो, त्याचं एकूण सामाजिक वर्तन कसं आहे, त्याची 5 वर्षापूर्वी निवडणुकी उभी राहताना जी संपत्ती होती ती 5 वर्षामध्ये एकदम मावाच्या सावा वाढली का? ती कुठल्या पद्धतीने वाढली? तो कसा वागतो लोकांशी? त्याच्याकडे गेल्यानंतर ट्रीटमेंट काय मिळते? त्याच्याबद्दल जे काही सोशल मीडियामध्ये येतं किंवा दैनिकांमधनं येतं किंवा तो जे काही वक्तव्य करतो त्याच्यातनं त्याची काय प्रतिमा उभी राहते? तर मला वाटतं की लोक या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी फार टिपत असतात. म्हणजे त्यांच्या मनावरती ते परिणाम होते. कदाचित बोलत नाहीत, त्यांना व्हॉईस नसतो. पण या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी लोक फार टिपत असतात आणि त्यामुळं जो मी निवडून दिलेला माणूस आहे त्याचं वर्तन मला वाटतं की हे सगळ्यात लोकांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, की तो अत्यंत नम्र असला पाहिजे, त्याला स्वतःच्या मतदारसंघाची, राज्याची काळजी असली पाहिजे आणि किमान त्यांनी काम नाही जरी केलं तरी किमान उद्धटपणा करू नये, उर्मटपणा करू नये, लोकांशी नीट वागावं, ही किमान बेसिक अपेक्षा त्या माझ्या प्रतिनिधीकडनं माझी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्य सरकार म्हणून या राज्याकडनं, या मुख्यमंत्र्यांकडनं, या मंत्रिमंडळाकडनं मला खूप अपेक्षा आहेत. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की 2017 साली आपल्याकडे GST रचना अंमलात यायला सुरुवात झाली. तेव्हापासून गेली 8 वर्ष सातत्याने महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1चं राज्य आहे. जेव्हा असं म्हणतो की देशातलं नंबर 1चं राज्य आहे आणि अनेकदा तर असं घडलेलं आहे की
क्रमांक 2-3 क्रमांकावर असणाऱ्या राज्यांनी जेवढं जीएसटी कलेक्शन केलंय त्यापेक्षा कितीतरी अधिक आपण जीएसटी कलेक्शन करतो. जीएसटी कलेक्शन जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं, याचा अर्थ असा साधा आहे, की याचा अर्थ समाजाच्या सगळ्या भागामध्ये कुठं ना कुठं प्रगती होते, विकास होते, पैसा खेळतोय. अदरवाईज जीएसटी कलेक्शन होणार नाही. जीएसटी कलेक्शन तेव्हाच होतं जेव्हा सगळे व्यापार, उदीम, व्यवसाय याच्यामध्ये चलन-वलन चालू आहे, पैसे लोकं खर्च करतायत, वस्तू विकत घेतायत, विक्री होते, व्यवसाय चालतात. तेव्हा जीएसटी कलेक्शन होतं. जीएसटी कलेक्शन काही कोणाच्या खिशातनं काढून सरकार वरती देत नाही. त्यामुळे जीएसटी कलेक्शनमध्ये नंबर 1 असला तरी ही विषमता समाजामधली दिसते, ही देखील वस्तुस्थिती आहे. म्हणजे संपत्तीचं वाटप किंवा आपण म्हणतो नेहमीचा शब्द आहे, की संधी सगळ्यांना समान मिळतात का? पगार सगळ्यांना चांगले मिळतात का? नोकऱ्या सगळ्यांना अवेलेबल आहेत का? तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. तिसरा आणखीन एक मुद्दा पॉझिटिव्ह मला असा दिसतो या राज्य सरकारचा, की गेल्या सातत्याने 8-10 वर्षामध्ये महाराष्ट्र हे पूर्वीपासूनचं प्रगत राज्य आहे, औद्योगिक राज्य आहे देशातलं, हे आपण मान्य करतो आणि वस्तुस्थिती पण आहे ती. पण 1990-92 नंतर या राज्याच्या जे काही एक हाती वर्चस्व होतं देशामध्ये, की महाराष्ट्र कुठेतरी फार उंचावर आहे आणि बाकी सगळी राज्य खूप मागे आहेत, अशी परिस्थिती होती. पण 1990च्या नंतर ही परिस्थिती बदलली. जेव्हा बेंगलोरमध्ये आयटी सिटी आली, हैदराबादमध्ये आयटी सिटी आली आणि अचानकपणे मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक वर्चस्वाला धक्का लागायला सुरुवात झाली. तेव्हापासून महाराष्ट्र हा इतर राज्यांशी स्पर्धा करायला लागला. जोपर्यंत पहिल्या नंबरचा खेळाडू खूप कुठेतरी पुढे गेला आणि मागचे खूप लोक मागे आहेत, अशी परिस्थिती होती तोपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा देशातली इतर राज्य स्पर्धा करायला लागली, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आत्ताच्या काळामध्ये हरियाणा, पंजाब ही राज्य जेव्हा महाराष्ट्राची स्पर्धा करायला लागली आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीमध्ये ते सुद्धा वाटा उचलायला लागले, त्यांच्याकडे पण गुंतवणूक जायला लागली. तर अशी स्पर्धा आता इतकी तीव्र झालेली आहे, की महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नाही आहे, की जगातला भारतामध्ये येणारा कुठलाही माणूस पहिल्यांदा मुंबईत येतोय आणि महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करतोय, अशी परिस्थिती नाही आहे. भारतातला कुठलाही उद्योजक थेट मुंबईत येतोय, महाराष्ट्रामध्ये येतोय आणि तो इथंच मी गुंतवणूक करणार असं म्हणतो, अशी परिस्थिती नाही आहे. इतर राज्य देखील महाराष्ट्राशी स्पर्धा करतात. तर अशा परिस्थितीमध्ये एकाच वेळेला आणि अजून सुद्धा तरी सुद्धा महाराष्ट्राचा नंबर 1 टिकून आहे. म्हणजे आपण अजूनही पुढे आहोत एवढं सगळं असताना सुद्धा. पण ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. म्हणजे मध्यंतरी बातमी अशी आली होती, की मध्य प्रदेशने कृषी विकास दर महाराष्ट्रापेक्षा चांगला केला. मला त्याच्यामध्ये विशेष नाही वाटलं. त्याचं कारण असं होतं, की मध्य प्रदेश मुळातच इतका मागे होता, की शून्यावरती असणाऱ्या माणसांनी 2% प्रगती केली तरी ती खूप मोठी वाटते. पण महाराष्ट्र ऑलरेडी शेतीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये खूप पुढे होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या मध्ये आता एक थोडीशी काय म्हणता येईल त्याला, एक साचलेपणा आलेला आहे या प्रगतीमध्ये. आपल्याकडे सगळं चांगलं असं आलबेलं असं अजिबात म्हणत नाही मी. पण इतर राज्यांशी तुलना करताना. त्यामुळं शेतीसारख्या क्षेत्रातनं राज्य सरकारने अंग जितकं काढून घेता येईल तितकं काढून घेतलं पाहिजे. सगळेजण सर्रास म्हणत असतात, की शेती क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये काम करण्याचे 2च मुद्दे आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांना 24 तास पाणी मिळेल याची काळजी घेऊ शकताय का तुम्ही? 24 तास अखंड वीज पुरेशा दाबाची मिळू शकते का, याची काळजी तुम्ही घेऊ शकताय का? तर या बाबतीमध्ये मला वाटतं, की या दोन्ही बाबतीमध्ये बऱ्यापैकी काम चालू झालंय. सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये हे राज्य सरकार बऱ्यापैकी पुढाकार घेताना दिसतंय. प्रॉब्लेम इतकाच आहे, की शेतकऱ्यांना जर मला माझी शेती बंद करायची आणि मला पर्याय पाहिजे, माझ्या पुढच्या पिढ्यांना मला शेतीमध्ये उतरवायचं नाहीये, तर माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्याय काय आहेत? याचं उत्तर सरकारकडे असलं पाहिजे. आणि आत्ता मी जे शेतीमध्ये मनुष्यबळ आहे, त्या मनुष्यबळाला भांडवली गुंतवणुकीसाठी मी काही सरकारमधून मदत करू शकतो का? याच्याबद्दल मला सरकारकडनं अपेक्षा आहेत, की सरकारने भांडवली गुंतवणुकीसाठी त्याच्या शेतमालाला चांगलं मार्केट देशांतर्गत बाजारपेठेमधलं असेल किंवा परदेशामधलं असेल, ते मिळण्यासाठी त्याला काही मदत करता येईल का? आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे शेतमाल विक्रीवरची बंधनं जितकी कमी करता येईल तितकी मला कमी करून मिळतील का सरकारकडनं? एवढी जरी मदत त्यांनी शेतीला केली तरी जसं शरद जोशी म्हणायचं तसं, की सरकार हाच मोठा प्रॉब्लेम आहे शेतीमधला. म्हणजे बाकी सरकारने काही करायची गरज नाहीये. तुम्ही आमच्या शेतातनं, आमच्या शेतीमालाच्या याच्यावरनं तुम्ही बाजूला व्हा, आमचं आम्ही बघतो काय करायचं ते. अशी अवस्था अर्थात यामध्ये फक्त राज्य सरकारचा मुद्दा नाहीये. केंद्र सरकारची पण याच्यामध्ये बरीच भूमिका मोठी असते. त्यामुळे मी फक्त राज्य सरकारला म्हणणार नाही. पण या बाबतीमध्ये शेतीवरची सगळी बंधनं कमी करण्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही करू शकणार आहे का? ह्याच्याबद्दल मला इंटरेस्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं, सर्वाधिक अर्बनायझेशन होणारं राज्य आहे. म्हणजे देशामधल्या सर्वाधिक लोकसंख्येचं स्थलांतर आज महाराष्ट्रामध्ये होतंय. आपल्या शहरांची लोकसंख्या प्रचंड वाढत चालली आहे. आणि आज तुम्ही कुठल्याही गावात जा, महाराष्ट्रातल्या शहरात जा, गावात जा. गावामध्ये एंट्री करताना पहिल्यांदा काय दिसतं? कचऱ्याचे ढीग दिसतात सगळीकडं. सांडपाण्याची कुठेही व्यवस्था केलेली दिसत नाही. तर हे मला वाटतं, की नागरीकरणाचे जे प्रश्न आहेत, हे आता सगळ्यात मोठं आव्हान महाराष्ट्रापुढं असेल. आपली लोकसंख्या आत्ताच 11.5, 11, 12 कोटीच्या पुढे चालली आहे. आणखीन ती वाढते. स्थलांतर आपल्याकडे येतं कारण आपलं राज्य सर्वात सुरक्षित मानलं जातं. आपल्याकडची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली मानली जाते. रोजगार, शिक्षणासाठी आपलं राज्य ओळखलं जातं. त्यामुळे देशभरातनं लोकं आपल्याकडे येतात आणि ही सगळी लोकं ठराविक पट्ट्यामध्ये येऊन वास्तव्य करतात. तर या शहरांचं नियोजन तुम्ही कसं करणार आहात? आज शहरही आपली राहण्याच्या लायकीची आहेत का? आज आपल्या पुण्याचा नंबर कुठेतरी आपण जागतिक याच्यामध्ये समजतो, की 5 किलोमीटर अंतर चालायला आपल्या इथे इतका तास वेळ लागतो.
तर ही परिस्थिती काही भूषणावं नाहीये. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने मी जाऊ शकतो का या शहरामध्ये? तर हे शहरीकरणाचे, नागरीकरणाचे जे प्रश्न आहेत, मला वाटतं की याच्यावरती सरकारने खूप भर दिला पाहिजे आणि हे जटिल प्रश्न आहेत. हे काही 1-2 वर्षात, 3 वर्षात सुटणारे नाहीयेत. पण हे सोडवण्यासाठीची इच्छाशक्ती आणि त्यासाठीचे योग्य पावलं हे सरकार उचलतंय का? याच्याकडे माझं नागरिक म्हणून लक्ष असेल. अच्छा. आता या दोघांनी मांडलेल्या सगळ्याच मुद्द्यांशी मीच काय कोणीही त्याच्याशी पूर्ण सहमत होईल. त्याच्या पलीकडे आणखी काही अपेक्षा फार मी काही भर टाकावी असं मला वाटत नाही. परंतु महायुती सरकार सत्तेवर येऊन आता किती 8 महिने झालेत. आणखी 4 वर्ष बाकी आहेत. शेवटची 3-4 महिने आपण निवडणुकीसाठी सोडू. तर 4 वर्षामध्ये करायला खरं तर महायुती सरकारला खूप वाव आहे. पण त्यात अडचण अशी आहे की अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष या दोघांनाही आपापले पक्ष सांभाळणं, त्यांच्या आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि पुन्हा ज्या काही निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पुढच्या विधानसभेच्या, त्याची चिंता असणं स्वाभाविक आहे की टिकवायचे कसे आणि वाढवायचे कसे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जरा थोडीशी अडचण जास्त आहे असं मला वाटतं. म्हणजे सुकृत म्हणाले ते बरोबर आहे की भाजप किंवा केंद्रीय नेतृत्व त्यांच्या पूर्ण पाठीमागे असल्यामुळे त्यांना पक्षांतर्गत काही विरोध किंवा कटकारस्थानाचा काही फारशी भीती नाही आहे. परंतु फडणवीसांच्या पुढची अडचण अशी आहे की केंद्र सरकारला अपेक्षित असलेला अजेंडा राबवायचा, भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असलेला अजेंडा राबवायचा. या 2 पक्षांना बरोबर घेणं, वागवणं ही फडणवीसांची किती इच्छा आहे आणि केंद्र सरकारची किंवा मोदी शहा यांची किती इच्छा आहे, हा थोडासा संदिग्ध प्रांत आहे. पण असं वाटतं की केंद्राची इच्छा आहे म्हणूनच त्यांना ते जास्त कॅरी करावं लागतं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याला जो नेतृत्व करणार आहे राज्याचं, त्याच्याच पुढे जर संदिग्धता असेल की वरून आदेश आला की हे कधी थांबवायचं आहे, हे 2 पक्ष कधी घालवायचे आहेत, ते पूर्ण 5 वर्ष टिकवायचे आहेत का 4 वर्ष का 2 वर्ष, याच्याबद्दल त्यांच्या मनात जर संदिग्धता असेल तर अशा प्रकारचे प्रकल्प राबवण्याच्याबद्दल स्वतः ते किती लक्ष देऊ शकतील असं एक मला वाटतं. तरीही हे सगळे मुद्दे बाजूला ठेवू नये. आपण असं म्हणू की शेवटच्या 1 वर्षभरामध्ये पुन्हा नवी समीकरणं काहीतरी जुळवायची असतील, यांना दुसऱ्या पक्षात जायचं असेल, कोणाला परत आत घ्यायचं असेल, स्वबळावर भाजपला सत्ता मिळवणं हे तर अंतिम उद्दिष्ट असणारच. आणि आता पुढच्या 2029ची निवडणूक तर स्वाभाविक आहे अगदी, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण हे लक्षात घेता उर्वरित 4 वर्षापैकी 3 वर्ष पूर्ण राज्याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्टिव्ह काम करू असं जर फडणवीसांनी ठरवलं आणि तशा प्रकारची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली की 3 वर्ष कटकारस्थानं वगैरे आपण बाजूला ठेवू, जरा फोडाफोडी पण बाजूला ठेवू, ह्या 2 पक्षांना घेऊन आपण करू आणि मग एकदा 4 वर्ष आपल्या महायुतीची संपली की मग शेवटच्या वर्षात आपण राजकारणाचं काय करायचं ते करू. मग आपल्या स्वबळावर आणण्यासाठी यांना कसं बाहेर घालवायचं का यांना ठेवून पुढे जायचं, हा निर्णय त्यांनी घ्यावा. पुढची 3 वर्ष तरी कटकारस्थानं त्यांनी बाजूला ठेवावीत अशी माझी इच्छा आहे. परंतु हे विशफुल थिंकिंग असतं. प्रत्यक्ष ग्राउंडवर खेळणाऱ्यांना अशा प्रकारचं विशफुल थिंकिंग परवडत नाही. रोज सकाळी उठल्यानंतर असंच नवीन काहीतरी निर्माण होत असतं, त्याचा सामना करायचा असतो. त्यामुळे तुमच्या आमच्या अपेक्षेला एका मर्यादेपलीकडे फारसा अर्थ नाही. पण माझ्या अशा शुभेच्छा राहतील की त्यांनी 3 वर्ष खूप चांगलं काम करावं आणि त्यानंतर स्वबळावर सत्तेवर यावं. आणि जर उपद्रव होत नसेल, भारतीय संविधानाला समोर ठेवून ते जात असतील तर भाजपबद्दलही आक्षेप असायचं काहीच कारण नाही आहे. काँग्रेस नतद्रष्टपणा सोडायला तयार नाही आहे, राज्यातला पण आणि केंद्रातला. त्यामुळे काँग्रेसची काहीतरी तळी उचलून धरावी अशी स्थिती नाही. उर्वरित पक्ष तेवढे चांगल्या प्रकारे कोणी पर्याय म्हणून पुढेच येत नाही आहेत. त्यामुळे जो आहे शक्तिशाली आणि या ना त्या प्रकारे सत्ता राबवणारच आहे, त्यांच्याकडूनच अशी अपेक्षा आहे की अरे तुम्ही कमीत कमी उपद्रव करा आणि त्यातले त्यात बरं सरकार चालवा. तुमच्या तिघांचेही खूप खूप आभार. अत्यंत संयत पद्धतीनं वेगवेगळे मुद्दे समोर आले आणि एक छान चर्चा करता आली. खरं तर अजून खूप मुद्दे राहिलेत, पण परत वर्षपूर्तीला किंवा पुढच्या निवडणुकीच्या आधी परत भेटू. पण आज तुम्ही तिघांनी वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू.